आता गोलंदाजी पाहतोय यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेत स्लिपिंग कव्हर करत असताना इथे कोणत्याही प्रकारची चुकी नसेल धक्का क्रमांक पहिला लागत असताना वसार संघाला जगदीश दुधकर बॅक टू द पवेलियन. त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत गावदेवी आईचं आपल्याला ऐकायला मिळालं. पहिला गडी बाद झालाय जगदीश आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जात असताना आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू सूरज दुधकरला आपण पाहतोय मैदानामध्ये. डावखुऱ्यात आता फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेली जोडी आपण पाहिली दोन्ही उजवे होते आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय डावखुऱ्यात आता फलंदाज सूरज दुधकर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 34. खूप चांगला स्कोरच्या भूमिकेत आपला आपण पाहतोय राजेश साळवी. खूप चांगली माहिती आम्हाला सूरज दुधकर आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज स्ट्राईकवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाटील. यावेळेस फटका चांगला ओपीचा चेंडूला फेकून दिलाय शतक तिथे आणि इथे बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा धक्का लागत असताना वसार संघाला. धन्यवाद. बॅक टू बॅक दोन धक्के लागत असताना आपण पाहतोय जगदीश दुधकर नंतर सूरज देखील बाद झाला. ओरपीचा चेंडू होता फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळेल कारण हवेच्या विरोधामध्ये फटका आपल्याला घेताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे हजर होते. लॉंग ऑफला खूप चांगला झेल पकडला गेलाय. सलगचे दोन गडी बाद झालेत कारण या स्पर्धेमध्ये आपण विकेट पाहिली नाहीये कारण आपण पाहिलं मेडन षटक पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामने आपण पाहिला चिखलेली पाड्याचा प्रथमेशने फेकला गेला होता आणि आता विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. हॅट्रिकची संधी यावेळेस रिवर्सचा आणि इथे हॅट्रिकची संधी झेल पुन्हा एकदा बाद आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली आपण पाहतोय गोलंदाज ओमकार पाटीलच्या नावावर धक्का क्रमांक 3 लागत असताना